नमस्कार, तुम्हाला सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्ही विचार करत असाल दिवाळी हा सण कसा साजरा केला जातो. तर लोकांच्या घरी दिवाळीमध्ये घराच्या वरती कंदील, कंदिलाच्या खाली पंत्या आणि त्या पंत्यांच्या वर आग पेटवते तुमची आई. सुभद्राबाई, तुला जे दिवाळीचा फलार फलार नाही बोलत, त्याला फराळी बोलतात. दिवाळीच्या हादे शुभेच्छा घे. ही झाली लोकांची दिवाळी, पण आमच्या घरी वेगळी दिवाळी. सुभद्रा, कसली तुझी पोरा? हा, त्या माझ्या सगळ्या पंचायती जावल्या. काय केलं माझ्या नातवंडाई? त्या पोरानं अक्कल आहे का? सगळ्या दिवा माझं इजवलं. पण त्याचा दिवस सोन्याचा होता, तो घरान ठेवायचा तो भावाने. तुला अक्कल आहे का? कारीची दिवाळी आहे, घरान पंचा लावता का दाराशी? आता दाराला लावता, मग तुझी का बसाची होती? घरात ठेवता तुला म्हातारी झाली. आई नको दिवाळीच्या टायमाला भांडू. चल येऊन जा. लोकांच्या घरी असते दिवाळी, आमच्या घरी लोक दिवाणी आहेत. रोज भांडणं, सकाळी उठून भांडणं, दिवाळीला भांडणं, होळीला भांडणं. काही नाही करू शकत. पण आज आहे भाऊबीज, मला जायचंय. माझ्या 3 बहिणी आहेत, तिथं भेटायला जायचंय. पण पहिले ही गोष्ट सॉर्ट करतो, नंतर जातो. या आई चल पटकन. काय करते रे? चहा बनवते. चहा नाही बनवशील? हा, तुझी बायको धरधरीत भाऊबीज. हा, भाऊस इथं भेटायला यायला पाहिजे. ही नाचत नाचत भाऊसंग भेटायला गेली. हा, आज चहा ठेव, उद्या भांडी घस, परवा कपडा धव, यारवा मी तिचा पर्कल घालून गावात फिर. हीच आहे तुझी गंमत, दुसरा काय? भाऊजी, भाऊजी मला काहीतरी शिजवायचंय. त्या माझा चहा शिजू दे. अहो मला काहीतरी शिजवायचंय. मला चहा शिजवू दे. अहो भाऊजी मला काहीतरी शिजवायचंय. शिजव. अरे काय शिजवतंय? सुतली बॉम्ब. घरात सुतली बॉम्ब लावतोय. तुला काय अक्कल आहे का? हे मोठी ताईला, ही 2 नंबरची ताईला, आणि ही बारकी ताईला. चालेल. आणि बरोबर देवा का? नाही तर बदलवशील. ठीक आहे, चाल चल. आणि चौकात जा. भाऊजी कुठे चाललात? एक खोज्या, भाऊबीजेला चालले मी. हो साईडला. मी पण येत आहे. तुझं काय काम आहे? मी पण येते ना, मला फिरायला भेटेल. चला. हो साईडला येत आहे ना. भाऊजी मी पण येते ना. भाऊजी 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 प्लीज भाऊजी. भाऊबीजेला चालले. तुला काय डोकं फिरलं का? भाऊजी मी पण येते ना. भाऊजी 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 माझ्या अंगावर गाडी न्यायला लागेल तुम्हाला, तेव्हाच तुम्ही जाल. तर मी उठणारच नाही. भाऊजी भाऊजी प्लीज येते ना. भाऊजी प्लीज प्लीज ना भाऊजी.
हा? चला चला लागले आव तसं मांग. चला. भाऊजी 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 वडापाव. काय गेल्यावर खाऊ तिथं ताईकडं. नाही भाऊजी वडापाव, भूक लागली, वडापाव. सुट्टे पैसे पण एक काम कर, जा तू दे जा. हा दे सुट्टे जा. वडापाव 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 किती? वडापाव 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 पाचशेचं वडापाव देऊ. वडापाव 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 वडापाव. भाऊजी वडापाव. ए अरे एवढे कला आणले तुम्ही? तुम्हीच तर 500 रुपये दिले ना मला. अरे मी काय तुला अख्खे 500 रुपयाचे आणायला सांगले? बावलटा, मी बोललो फक्त 1 ना 2. इथे काय जत्रा घेऊन चाललो? मग आता काय करू भाऊजी? 2 तुम्ही का, बाकीचे सगळे मी खातो. खरं बाबा मन तर नाही वाटत माझा काय व्हायचं आहे. तू बस काय नाही होऊ शकत. 500 रुपयाचं नुकसान केला ठोक्यानी. ठेवतो 2 ठेवतो भाऊजी. अरे तो बघ गावातला कोणतरी माणूस आहे, त्याला विचारू दे. ओ भाऊ, हा आमच्या भाऊजीच्या ताईचं घर माहितीये का तुम्हाला? ताई का तुझी गावची हिरोईन लागून गेली का? तिला सगळी वलगतान. पूजा रोशन बघत माहित नाही का कुठं राहतात नवीन घरी? अच्छा ते रोशन भगत. तुम्ही रोशन भाऊचे नातेवाईक आहेत का? हा ते भाऊजी आमचे. आम्ही संध्याकाळी दोघं एकत्रच बसताव. हा तू पत्ता सांगा कुठं राहतात? बरं, इथून जालास ना असं सरळ का पहिलं राईट लागल. राईटला आपलं घर आहे. येता का जेवून बिवून मस्तपैकी जाऊ. नाही नको. हा ताईच्या घरी जायचं आहे, भाऊबीज आहे. चला भाऊ, जेवून तरी जा थोडा तरी. आमच्या घरी या ना. नको ते भाऊबीजेला जायचं आहे ताई. पटकन जेवायला होईल. बायकोला सांगलं काय की होऊन जाईल. 2 मिनिटाचा टायमिंग आहे. नंतर येऊ काहीतरी जेवायला. मला बघा एकदा. साड्या आणल्या काय तुला देऊ घालायला? भाऊबीज आहे, समजत नाही का? बरं, मग तिथून उजव्या तला वळलं ना गलीन भिकू म्हात्रेंचं घर आहे. 5 वेळा आमदार आणि 5 वेळ खासदार झाल्यान ते. कुठला पण मॅटर असू दे. आपण एक फोन होता साहेबांचा काढता का? अरे भिकू मांग्या, आमच्या ताईचा ऍड्रेस सांग ना. पूजा रोशन भगत कुठे राहतात? अच्छा सांगतो. इथून जालास ना असं सरळ तर उजव्याला वटर तिथेशी सांग रोशन भगत घर. कोण पण सांगल. टाइम वेस्ट केला माझा. दादा आलास? यो म्याला मरत पण नाही. दिवसभर ढोसत असताय, याला दिवाळी पण नाही. दादा बस. तू आमच्या आधी आला? अहो शॉर्टकट मधून आलो मी. मग आम्हाला का लॉंग कटनी पाठवला? तुम्हाला गाव बघायला कसं भेटलं असतं मग? आता आलं तर बसा. भाऊजी नमस्कार. तू पण नाही दूध आणू तुला? अहो आमच्या भाऊजींचा फिक्स आहे. सकाळी गावठी आणि संध्याकाळी पॅंडा बुगा. चकण्यापासून सुरुवात होतंय दारूची. आधी चकना खातात, चकना खाल्ल्यानंतर दारू प्यायला लागतात लोका. भाऊजी पण पहिले चकना खाईत होतं म्हणून ताई दिली. त्याच्यानंतर चकना खाता खाता सवय लागली ना, दारू प्यायला लागलं. ए ग्लास आणे. हे गिलास आण. रोज
दादा ये पण दावली. ग्लास काढलो तू. तुला माहिती ना मी काचेच्या बाटल्याच्या दारू पिता ग्लास मध्ये. एवढ्याचा काचेचा ग्लास का लवकर मारीन नाही तर मी तुला एका बेवड्याला आवडायला एक बेवडा व्हायला लागतं. जा लवकर घेऊन ये. तुम्ही करून घ्या भाऊ. भाऊबीज ओवलून घ्या तुम्ही. मी सांभाळतो याला. काचेचा ग्लास आणि तुम्ही करून घ्या भाऊ. मारून टाकेन तुला. खरंच करून टाकेन. मला काचेचा ग्लास घेऊन ये. स्टीलच्या ग्लासात कोणी पिले का दारू आतापर्यंत? स्टीलच्या ग्लास वाट लावले घर विकून टाकले मेल्यानी या. काय ठेवला नाही मला. काचेचा ग्लास आण. दादा फोन गोड कर. कंट्रोल भाऊजी कंट्रोल कंट्रोल. ताई नको. तुझ्या प्रेमाने माझं तोंड ऑलरेडी गोड झाले. खाऊन घ्या खाऊन घ्या. मेल्याने सगळी वाट लावले दलिंद्रानी. आका घर विकला माझा सोना विकला बांगड्या नाही गल्या मेल्यानी. दलिंद्रा भाऊजी बरोबर नाही करते तुम्ही. काय बरोबर नाही करत मी? एक दिवस प्या ना स्टीलच्या ग्लासान. काय फरक पडतंय? मला काचेचा ग्लास पाहिजे होता दारू प्यायला. काय फरक पडतंय काचेच्या ग्लासान? अरे दादा यो रॅबिट झालेला कुत्रा आहे. याच्या नादी कशाला लागलाय? तुला दीदीला भेटायला जायचं असेल याच्या नादी नको लागू. रोज पिताय. याचा एक दिवस चांगला नाही जाईल माझा. जायला घेऊन अख्ख्या संसाराची वाट लावून ठेवले यांनी. आता घर विकलं याच्यासाठी. कलन नाही हातात नाही. चल नाही घरी. चल. माझ्या ताईचं वाटलं करून दादा तू जा जा तू ताईला भेटायला जा. मला ग्लास आण काचेचा. ना जा दादा जा. थँक्यू ताई. मला ग्लास आण. आणणार नाही. पाहुणी रावणी नाही समजत त्याला. कुठे आहे? चल. बरबाद करून ठेवला वाटोला लावलाय. ताई अरे दादा कशी आहे? मी बरी आहे. बस बस. तुला अक्कल नाही खोजा. पुन्हा जाऊन पायावर बसशील. खोजा बघ जरा खाली काय आहे काय नाही. हा हे सुनबाई तुझ्या भावाची जमीन जाणार आहे ना आता. चांगली संधी आहे. भाऊबी झाली आहे. जमीन तुझा वाटा मागून घे. अहो आई एवढीशीच तर जमीन आहे ती त्यालाच पुरायची नाही. तुझा सासरा काय अंबानी आहे का? एवढाच माझ होता तर अंबानीशी लग्न करायचं होतं ना. बोल मुकाट्याने. भांडी घे चल टाकायला. दादा भात टाकू? नको नंतर. भाकरीनं संपली अजून भात कुठं खाऊ. सासूबाई अरे ते हवा. हे घशात अडकला वाटत. भाऊजी का आला? भाऊजी मी तर मदत करत होतो त्यांना. तुला काय मदत केली? भाव काढला तर भाव जात नव्हता. मी मदत केली आणि भाव घातला. अरे भाऊ का द्या. दादा ती घशात नली टाकली तुम्ही. दादा एक अरे दादा हा तुझा टेन्शनकडे मी काढतय. हा? तर ती घशातली नळी कशी काढशील? अरे काढतय मी तुझा. ती भांड्याची पिशवी घे. चल ताई. हा भाभीच्या शुभेच्छा.
भाऊजी. ही भाऊबीज ज्याने पण कोणी काढले ना, मला तर वाटतं त्याला बहीण नसेल कधी. त्याला काय समजणार आहे. अरे किती डोक्याला व्याप आहे हो, माहिती आहे का. या बहिणीकडून त्या बहिणीकडे जा, त्या बहिणीकडून या बहिणीकडे जा, डोक्याला ताप झाले. आणि जर नाही गेलो कुठल्या बहिणीच्या इथं, ती लगेच रुसून बसतं. तुल गेली माझ्या घशान. डोक्याला ताप झाले भाऊबीज म्हणजे. हा, एक एक बहीण असेल तर ठीक आहे, लोकांना 7 ना 8 बहिणी आहेत. हो आलो आलो. हो आलो. चला. अरे दादा, आलास तू? आलो. चांगली इज्जत ठेवलीस माझी. हा? आणि माझी पूर्ण इज्जत घालवलीस. अरे असली खटारा गाडी आणलीस कंपाऊंडच्या बाहेर तू उभी करायचीस. बाहेर कोण नेली बिली तर. हा? अरे तुझी असली खटारा कोण नाही नेणार. चल आता घरी चल. ती दादाची गाडी खराब झाली ना, मग गॅरेजवाल्याची उचलून आणले त्यांनी. गॅरेजवाल्याची काय पण डोका फिरले का रे इथं. भाऊ बरे आहेत ना? बरं बरं एकदम मस्त. तुम्ही? घरी सगळं चांगलं. काय मग मरण बेटा कसा आहे? मामा, my name is not Maran. My name is Maran. दादा, अरे तुला किती वेळा सांगितलंय त्याच्याशी इंग्लिशमधून बोलायचं. त्याला स्कूलमध्ये इंग्लिश मीडियममध्ये टाकलंय. हो का? टीचर काय बोलतात, काय घरात पण इंग्लिशमधून बोललो की तो इंग्लिशमधून भारी बोलल. समजला? स्मरण बेटा, गो बेडरूम बेटा, गो बेडरूम. स्टडी एस. हा, स्टडी एस. काय टुमॉरो ट्युशन. अरे तुला किती वेळा सांगितलं. कुठून शिकली एवढी इंग्लिश? घरी तर तुला मराठी पण नीट बोलता येत नव्हती. स्मरणला इंग्लिश मीडियममध्ये टाकल्यावर मला नाही येणार. त्यांना सगळ्यांनी इंग्लिशमधूनच बोलायचं आहे. हा, दादा फक्त 100 रुपये. अरे तुझ्यापेक्षा जास्त ते लाडकी बहीण योजनेवाले देतात. दादा बॉक्सवाली तरी साडी आणायचीस, पिशवीवाली आणलीस. दे ताई भेटतंय तर घे ताई. एका टायमाला ते पण भेटत नव्हतं आपल्याला. घरी माझे कपडे घालून तुझा जीव चालला होता, तुझे फ्रॉक घालून माझा जीव चालला होता. श्रीमंत घरात दिली तर माझू नको ताई. Army has a requirement of 1700 full. अरे मरण, How many times I'm tell him? Mama, not my name is Maran. My name is Maran. तर चालतं तू वाच. Army has a requirement of 1700 of full. हे मरण, अरे तुझ्या वयात आम्हाला साधी इंग्लिश पण वाचता येत नव्हती. पोरी पटवून जीव चालला होता आमचा, पण तू पाडपण इंग्लिश वाचतं. आय एम सो प्राऊड ऑफ यू मरण, सो प्राऊड ऑफ यू. शाळेला तर मम्मीने पण दिमाग खाल्ले. इंग्लिश ही पण नाही येत, ते ही मला शिकवायला आली ना. तू बाबेश करू नये का तू. WEST बिगल SAB म्हणजे मराठी पेपर वाचायचा इंग्लिश ना पिंग्लिशची टिप्पणी वाजवून चालेल.
चला भाऊ चला भाऊ चला येतो लय बरं वाटला ए चल चला नमस्कार चल 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 चला हा चला भाऊ चला भाऊ दादा तुम्ही माझी फार इज्जत घालवलीस. अरे एवढी खटारा गाडी घेऊन आलंस. याच्यानं काय करावी आहे गाडी चालतं. अरे दादा जेवढी मोठी गाडी थोडी मोठी इज्जत आणि छोटी गाडी तेवढी छोटी इज्जत. हा जाते जाते. अरे अरे कशाला मारतोयस. अरे तो मेलेला मुर्दा आहे. चा ढकलत नाही आता त्याला गाडीला. भाऊ चला भाऊ चला भाऊ चला भाऊ लिव मामा चला भाऊ मामा चला लिव मामा चला भाऊ चला भाऊ चला भाऊ चला चला भाऊ चला चला भाऊ चला भाऊ चला भाऊ चला भाऊ चला भाऊ चला चला भाऊ अचानक गाडी एवढी हलकी का झाली. ए बावटा येडे कर तू. ये घरांग कुठे लावता. तुझ्या बाचानी पेटवला होता का इथं. गरज गरज गरज